हे सगळ्यात रॅन्डम व्लॉग आहे. आत्ता वाजले आहे रात्रीचे 10 आणि मी व्लॉग काल चालू केले, ते पण इतक्या महिन्यानंतर. मी आय गेस जुलैमध्ये लास्ट व्लॉग केलं होतं, जेव्हा मी मराठी बिग बॉसच्या घरी गेली होती, म्हणजे ते हाऊस टूरसाठी. ठीक आहे यार, मला व्लॉगिंग करायचं तर आहे, पण मला माहीत नाही एक्झॅक्ट मी व्लॉग काय करू. आता मला माहीत पण नाही की कॅमेरा कसं पकडता, असा तसा, म्हणजे एकदम हेक्टिक असं वाटत तर आहे. पण मला खरंच असं यूट्यूबवर सिल्वर प्ले बटनपर्यंत तर मला पोचायचं आहे, कारण का आपण रिसेंटलीच इंस्टाग्रामवरती आवाज सॉरी, हे आहे टेक 2. तर मी म्हणत होती की आपण आता रिसेंटली आपल्या इंस्टाग्रामवरती 100K चा माइलस्टोन क्रॉस केला आहे. असं मला नजर नको आहे, जय श्रीराम, नो नजर, करेल ते करेल. पण असं वाटतंय की हां भाई ठीक आहे, झालं. आता मी बोलते तुम्हाला बॅक स्टोरी, की त्या अगोदरच मला एवढं तुमचं प्रेम सपोर्ट मिळालं आणि तेच माझ्यासाठी असं वाटलं की वाव, म्हणजे असं मला खूप ब्लेस्ड वाटतं. की जास्त ट्रोलवाले आहे की अशी का बोलते तशी का बोलते, पण मी अशीच बोलते, ते मी इग्नोर करते. पण जी 90% लोक आहे ना, ती खरंच एकदम गोड आहे, म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे आणि असं एकदम असं बॅड माउथ बिलकुल नाही आहे. पण मला वाटलं की तेच आपलं खरं आहे यार. एनिवे, आता मी हे व्लॉग कंटिन्यूज करते. आता मी चालू केलं आहे तर वाय नॉट. आता यूट्यूबवरती आपल्याला छा जाना है भाई ना. ह्यांचं जे एल्गो आहे ना, ते क्रॅक करणं बहुत मुश्किल आहे. म्हणजे यूट्यूब पे आना थोडंसं डिफिकल्ट आहे, बट आय विल ट्राय. मी आता व्लॉग टाकत जाईल, पण ना मला असं रस्त्यावरती जाता जाता व्लॉग करता करताना शरम येते. एक तर आधीच लोक असे घुरता, तर पण काय कहा लेके जाना है शरम ऊपर. ठीक आहे, मग आता मला जेवायचं पण आहे. मी कॅमेरावरती जे इंस्टाग्रामवरती ती थोडी तरी मी प्रेझेंटेबल वगैरे दिसते, ह्यात मी एकदम अशी झल्लीसारखी दिसते आणि येडपटसारखीच मी बडबडते. मला माहीत पण नाही की लोक इंटरेस्टेड असतील की नाही माझी बडबड ऐकायला, की असे फास्ट फॉरवर्ड करता. यार मला यूट्यूब व्लॉग करायला काय नाही, पण म्हणजे फचडच जाम असते, ते पण बेकार. म्हणजे मी काम तुम्हाला कमी करताना दिसलं आणि अशी बडबड. मी लोकांबरोबर नाही एवढी बडबड कधीच नाही करत. कॅमेरा चालू आणि बडबड माझी चालू, म्हणजे एकटी असताना. लोकांसमोर अशी असताना हां भाई जल्दी बोलावर भक असं. पण लेट्स स्टार्ट. आता पटकन आजचं आपण डिनर मेन्यू बघूया. मला एकदम असं झटपट तर खाऊशी वाटतंय. आता बघेन. कुकर फक्त ओपन करायचं. मम्मी बोलली आहे की आज असं बेसिकच बनवलं आहे, पण बेसिकमध्ये काय ते नाही माहीत मला. कुकर उघडायला लागेल. एक मिनटं, हे असं चिपकू तुम्हाला इथे थोड्या वेळासाठी. खिचडी आहे, खिचडी बेसिकून बेसिक आहे खिचडी ही. अशी एकदम सोबर प्लेन खिचडी आणि एक मिरचीचा तुकडा एक, कारण का सगळ्यांनी खाय छान. पण मी आज बाहेरचं खाय, मला असं क्रेविंग पण होत होतं. पनीर टिक्का मसाला आणि त्याबरोबर गरमागरम रोटी. दॅट्स द प्लॅन. आपण ते मागवूया. सो खिचडी, रेस्ट इन पीस. कारण का ना द्वारकाचं जे पनीर टिक्का मसाला आणि रोटी टू गुड. मी ते ट्राय केलं द्वारकाचं. आता हे आहे मेन्यू, पण मी त्यांना बटर रोटी बोललेली, त्यांनी ही सुकी रोटी दिली आहे. फाईन. एक नंबरचा डरपोक. ह्याला घाबरलाय तो पिल्लाला. काय ब्राउनी. त्याला मी असं उचलून आता घरी घेऊन चालली आहे की
तो मोठ्या डॉग्स वरती करतो दादागिरी, पण म्हणजे छोट्या पिल्लूंना बघून ना घाबरून जातो. फिरून मी परत खाली आली. आता हे डॉगोसला मी त्यांचं जेवण द्यायला आली होती. ते असतं त्यात दूध ब्रेड आणि कॅट्सला त्यांचं स्पेशल कॅट फूड, आणि सगळे एकदम असे धावत येतात, ए दीदी आली दीदी आली. जाऊन आली आहे मी. माझे कपडे पण बदलले, कारण का मी ना थोडीशी अंधविश्वासवाली, की म्हणजे जेव्हा पण मी 4 रस्ता असं क्रॉस करते ना, तर नेगेटिव्हिटी, त्यासाठी मी घरी आल्यावरती ना सगळे कपडे वगैरे चेंज करते, परफ्यूम वगैरे छिटकते फुल रूममध्ये. तर मी तुम्हाला पटकन ना माझं नाईट स्किन केअर रुटीन दाखवते. आता मी सकाळी मेकअप असं केलं होतं, तर ते मी रिमूव्ह नाही करत दिवसभर, म्हणजे ते निघून जातं. कन्सिलर मी लावते, ब्लश लावते, दॅट्स इट, आणि लिप ग्लॉस. तर मला ते काय, मी फक्त पाण्याने मनामध्ये असं संध्याकाळी चेहरा धुते, पण मी फुल असं कम्प्लिटली रिमूव्ह नाही करत. तर त्यासाठी मी ते गार्नियरचं जे मायसेलर वॉटर आहे त्याच्याने मी फक्त एक असं स्वाईप हे ना डेली यूज करते. म्हणजे मेकअप घालो या ना घालो, रात्री मी ह्याच्याने क्लिअर करते, म्हणजे जे पण आपलं डर्ट आहे वगैरे ते येतं मस्त. पण लिप्स ना खूप कोरडे पडतात आणि ड्राय. मला नाही एक तर सवय असेल लिप्सला करायची. कारण मी फेस वॉश करून येते, फुल पाणी एकदम असं छिडकलंय मी, माझ्या डोळ्यात पण गेलं. पुसायचं नाही, रगडू नका चेहरा बिलकुल. इट्स डेलिकेट, इट्स सेन्सिटिव्ह. नंतर मी काहीच क्रीम यूज नाही करत, म्हणजे ते असे एकदम ब्रँडेड बिलकुल नाही. साधे आपल्या मेडिकलमध्ये हे पिंपल ट्रीट करण्यासाठी ना हे 2 क्रीम्स मिळतात. पण मी आय डोंट थिंक की मी हे तुम्हाला सजेस्ट करेल, जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर बोलत नाही, असं ग्रीन फ्लॅग देत नाही की हे तुम्ही वापरा. आणि नाही मी एक डॉक्टर आहे की मी बोलू की तुम्ही हे वापरा तरच तुमचं जाईल. तर ह्यापैकी ना मी कुठलं तरी एक क्रीम लावते, म्हणजे डिपेंड्स. आता माझ्या चेहऱ्यावरती असे ते बम्स आले, काय आले, तसं मी फक्त असं. डार्क सर्कल्स खूप आले, मी रात्रभर आजकाल जागते, मला ते कमी करायचं. जसं मी लवकर झोपेल ना तर ते डार्क स्पॉट्स पण जाईल, डार्क सर्कल्स. सॉरी, तसंच वास येतो ह्या ॲप्लिकेटरला, पण अदरवाईज इट्स गुड टू गो. हे लावते मी. माझी व्लॉग ना इथेच आता एंड करते. आय होप तुम्हाला माझी ही पॉइंटलेस येडेचाले व्लॉग आवडला असेल. तुम्ही मला नीट कॉमेंट करून सांगू शकता की मी नेक्स्ट अजून काय ट्राय करू शकते ह्या चॅनलवर, कारण का मला आता लॉंग फॉर्मॅट टाकायचं आहे. बिकॉज आय लाईक इट. आणि आता मी बघणार आहे बिग बॉस. ह्या टाईमचा बिग बॉस इज, आय एम सपोर्टिंग दिग्विजय आणि कशिश बॉम्बे. पण हां, दॅट्स इट. ही व्लॉग तर मी इथेच आता संपवते. सो टेक केअर. TC.